नमस्कार. दिनांक 15 जुलै रोजी शेतकरी कर्जमाफीचा एक नवीन जी-आर निर्गमित केलेला आहे. त्या जी-आर संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. तर आतापर्यंत ज्या काही अटी शर्ती लागू केल्या होत्या किंवा जे काही नवीन नियम लावले होते शेतकरी कर्जमाफी संदर्भात, त्या सर्व जी-आरमध्ये आता एक फायनल जी-आर निर्गमित केलेला आहे 15 जुलै रोजी. त्या जी-आरमध्ये काय-काय नमूद केलेलं आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना त्यामध्ये पहिलं प्राधान्य दिलं गेलेलं आहे कर्जमाफीच्या यादीसाठी, कोणकोणत्या शेतकऱ्यांनी कोणती कामे करावी लागतील, कुणाला कोणत्या कंडिशनमध्ये कर्जमाफी मिळेल, जुन्या कर्जमाफीचं काय, 2019 मधील शेतकऱ्यांना ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होतो, त्या संदर्भामध्ये आता काय अपडेट्स आहेत, या सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात पहिलं तर दिनांक 15 जुलै रोजी जो जी-आर आलेला आहे, त्या जी-आरमध्ये काही गोष्टी मेन ज्या नमूद केलेल्या आहेत, त्या संदर्भात सर्वात पहिली आपण चर्चा करणार आहोत. तर 2 जुलै रोजी एक जी-आर आला होता. त्यामध्ये असं नमूद केलं गेलं होतं, की 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे, त्या शेतकऱ्यांना आत्ता यावेळेसच्या कर्जमाफीमध्ये त्या शेतकऱ्यांना पूर्ण 2 लाखाची मदत मिळणार नाही. परंतु त्यानंतर जो आता 15 जुलैचा जो जी-आर आहे, त्यामध्ये ती जी अट होती, की जी 2019च्या कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार नाही किंवा कमी प्रमाणामध्ये मिळेल, ती अट काढून टाकत 2019ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती, त्यांना देखील आत्ताही 2 लाखाचीच कर्जमाफी मिळणार, ही एक नवीन बाब नमूद केलेली आहे त्या जी-आरमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ते म्हणजे जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की आता सध्याला ज्या काही आपल्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांच्याकडे जी शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून जी यादी येणार आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी एका बऱ्या पोझिशनवाले जे आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, ज्यांचं इन्कम व्यवस्थित आहे, अशा शेतकऱ्यांची पहिली यादी मागवली जात आहे. कारण की ज्यांना अत्यंत गरज आहे, अशा शेतकऱ्यांना सर्वात पहिली कर्जमाफी मिळावी, अशीच सर्व म्हणजे सरकारकडून पण असंच फक्त आणि फक्त महत्त्वाची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे ती एकदा यादी आली, की ह्या 22 तारखेपर्यंत कर्जमाफीची फायनल घोषणा होणार आहे, हे मात्र नक्की आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, काही शेतकऱ्यांना मेसेज येत असतील बँकेकडून, की तुम्हाला तुमची के-वाय-सी पेंडिंग असल्यामुळे तुमचं खातं बंद होत आहे किंवा सध्यापुरतं बंद आहे. तर त्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, की सर्वात पहिलं तुमची के-वाय-सी करून घ्या. कारण की तुमची के-वाय-सी जर कंप्लीट नसेल, तर तुमचं ते अकाउंट तात्पुरतं इनॅक्टिव्ह जरी दाखवलं ना, तरी तुम्हाला कर्जमाफीची रक्कम ज्या दिवशी येईल, त्या दिवशी ती रक्कम तुमच्या अकाउंटला मिळणार नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की जेवढ्या शेतकऱ्यांची के-वाय-सी पेंडिंग आहे, त्यांनी शेतकऱ्यांनी के-वाय-सी करून घ्या. आता यामध्ये दुसरं काय आहे, की ज्या शेतकऱ्यांनी 2025-26 आणि जे 26-27चं जे कर्ज घेतलेलं आहे, त्यांनी त्या कर्जाची आत्तापर्यंत जी काही रेग्युलर रक्कम भरली असेल, त्यांनाही एक त्यांना चांगल्या पद्धतीनं 50,000ची रोख रक्कम अशी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हे देखील 15 जुलैच्या जी-आरमध्ये नमूद केलेलं आहे, ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे. परंतु आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा येतोय, की ज्यांचं कर्ज कोणत्या कॅटेगरीच्या शेतकऱ्यांचं कर्ज सर्वात आधी माफ होईल. तर याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या याद्या लागणार आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिली यादी ही आहे, कॅटेगरी केलेली आहे त्यांनी, की ज्यांचं कर्ज घेतलेलं आणि त्याच्यासोबतचं व्याज ह्या दोन्हींची रक्कम ज्यांची 2 लाखांच्या आत आहे, अशा शेतकऱ्यांची पहिली यादी येणार आहे. आणि दुसरी यादी जी आहे, ज्यांची 2 लाखांच्या पुढे जी रक्कम जातीये त्या शेतकऱ्यांसाठी आहे. तर याच्यामध्ये पहिल्या यादीमध्ये जी पहिली यादी जाहीर होणार आहे, त्याच्यामध्ये 2 लाखांच्या आत शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे ज्यांची 2 लाखांच्या पुढची रक्कम आहे, त्यांना या पहिल्या यादीत स्थान मिळणारच नाही का, असं नाही. परंतु जास्तीत जास्त प्रायोरिटीवरती ज्यांचं सर्वात कमी लोन रक्कम आहे, त्यांना पहिली प्रायोरिटी देऊन त्यांचं लोन क्लोज करण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुसरी यादी जाहीर होणार आहे. तर याचं सर्वांनी दखल घ्यावी आणि 22 जुलैपर्यंत जर हे इन्कम टॅक्स जी शेतकरी भरू शकतात किंवा भरतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती किंवा शेती क्षेत्र थोडं जास्त आहे, अशा शेतकऱ्यांची जी काही आपल्याला अर्थमंत्र्यांकडून जर यादी आली, तर ते शेतकरी वगळता जे काही शेतकरी राहिलेले आहेत, ज्यांना गरजू शेतकरी आपण म्हणू शकतो, त्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी डिक्लेअर होणार आहे. हे आहेत कर्जमाफी संदर्भातले आताचे अपडेट्स. धन्यवाद.